जॉब सोडायचा सगळ्यात बेस्ट पार्ट माहिती आहे काय? मी आता ना घाईघाईमध्ये जाऊन मी ऑफिसला जायच्या घाईमध्ये असायची आणि हिला मी हे सगळं नाही करू शकत म्हणून मी हिला अशीच झोपलेलं सोडून जायची, कारण का ही रडेल. पण आता नाही, मम्मा खरी आहे. मग मम्मा अशी कडल करते है ना बोल माझा बच्चा. मग आम्ही असे छान छान झोपी करतो है ना बबली. है चोना पुंपा आहे माझा. हा की काय. आता उठा, चला स्कूलला जायचं आहे. स्कूलला जायचं. आज आहे डे 1 ऑफ 365 डेज ऑफ व्लॉग आणि आज सगळ्यात छान सकाळ आहे. का? कारण माझी कुक आलेली आहे. आज आम्ही स्नॅपडीलवरून बाई मागवलेली आहे जी घरातलं सगळं काम करते. आणि सकाळी सकाळी मी म्हणजे सकाळ खराब केलेली नाही. मी उठले, मस्त मेडिटेशन केलं आहे, सगळं केलेलं आहे आणि बसले. इट इज खूप म्हणजे लिटरली खूप 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 दिवसानंतर अशी सकाळ आलेली आहे ज्याच्यामध्ये मी एकदम माइंड फ्री आहे आणि मला उठून कामासाठी पडायचं नाही आहे. सकाळी सकाळी हिचा डबा बनलेला आहे, सगळं काय झालेलं आहे. तर बघूया आजच्या दिवसात काय होतं, कारण आज मला भरपूर सारे शूट्स करायचे आहेत. कठीण आहे आज, बट आज मला पूर्ण आठवड्याचे शूट्स करून ठेवायचे आहेत. स्कूलला जायचं आहे अमरू. पोरगी शाळेला जायला तत्पर, शाळा सोडायची नाही, मिस करायची नाही. चला उठा. ही गुंडुली आहे. गुंडुली गुंडुली कोण आहे? तू गुंडुली आहे. तू एकदम कुडकल असते है ना अमरू. सगळं स्वतःचं काम व्यवस्थित करते, दात घासते, छान छान रडू नाही करत है ना बबली. माझी छोना बबली आहे. चलो टीटी करो फटाफट. आम्ही दोघे जातो तिला घ्यायला. सीको पैसे थोड़ी दे रहा है ब्रांडिंग करने के. सीको पैसे दे रहा है. जाओ दे, मैं कुछ बोलूंगी तो विवाद हो जाएगा. मैं सीख रहा हूँ. चल भाई मैं सिखा रहा हूँ. मैं सीखो पे एजुकेटर हूँ. मैं सीखो पे माइक्रोग्रीन्स की फार्मिंग सिखाता हूँ. हाँ. अगर आपको माइक्रोग्रीन्स लगाना सीखना है तो सीखो पे जाइए और मेरे वीडियोस देखिए. हो, कारण आम्ही आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी आमची मायक्रोग्रीनचा एक छोटासा प्लांट आहे, तर त्याचं ते करतात म्हणून. अँड ही हॅज अ ग्रीन थंब. म्हणलं तू 500 रुपए कमाने के तेरे को गाड़ी धो दे मेरी. गाड़ी धोने के लिए. मालकिन हो गाड़ी की मैं. तो गाड़ी तो इंसान नहाता है ना, तो मालिक नहलाए ना गाड़ी को. कुत्ता मैं नहलाऊं. मयूरला ना रोजची सेम सेम कामं करायला खूप कंटाळा येतो आणि असाही आळशी आहे. तर सकाळी ना काय प्रॉब्लेम असं, माझी घरातली कामं असतात तर मी सगळं घरात करत असते, तर त्याला वाटतं ती कामं कमी असतात, पण त्याला हे कळत नाहीये. चुप्पा वास. पण त्याला सकाळी पेपरला फ्रेश करायला घेऊन जायला लागतं, मग अमरूला सोडायला जायला लागतं, मग परत आता अमरूला घ्यायला लागतं. मी तर पॅसेंजर प्रिन्सेस आहे ना. मला बोलायचं बिग बॉस मुझे हटवर आहे. बिग बॉस मुझे हटवर आहे. आधी तू ब्रेकफास्ट बनवायची ना, हो, मग लंच पण बनवायची ना. हो, आता कोण बनवतंय बाई. मग बट मी तू गडी. 4 वर्षापासून पेपरला घेऊन जातोय. काही विशाल होता. विशाल तू पेटिशन फाईल कर. विशाल, आमच्याकडे ना काही खोटं बोलतो अवघात. आमच्याकडे एक सुंदर म्हणजे आम्ही तिथे मुंबईला राहायचो तेव्हा एक मुलगा होता आणि तो खूप चांगला होता. तो एकही दिवस असा जायचा नाही ज्याच्यामध्ये तो पेपीला फिरवायला घेऊन नाही जायचा. तर तो खूप चांगला होता. हा काही नाही द्यायचा. ह्याच्या अंगावर आता आलंय. आणि माझ्या पप्पांच्या इथे गेल्यावर पण पप्पा सगळं अरेंज करून ठेवतात पेपीचं. पप्पा का ड्राइवर, पप्पा का सब काम के लिए रखते ना. देव माणूस आहे माझे पप्पा. हाँ, और उस देव के घर रावण हो गया. सुर्प नका. हाँ. तर मी काहीतरी नवीन सेटअप करायचं ट्राय करते फॉर माय कुकिंग व्हिडिओज आणि हा असाच सेटअप राहील अशी इच्छा करते. म्हणून थोडा हाय प्रोडक्शन व्हिडिओज आणि मी तुम्हाला दाखवते मी सेटअप कसा केला आहे ते. आणि ह्याच्यामध्ये काही असं रॉकेट सायन्स नाही आहे म्हणून. अँड जस्ट इग्नोर दिस अवतार. कारण हे बघा, घरी आपण जेवण बनवताना वगैरे थोडे असे कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये असतो म्हणून मी इतकं काही तयार नाही झाली आहे. बट
हां, बाकी जेव्हा माझे शॉर्ट्स येतील तेव्हा मी तयार असेल, बट आता तरी हा सेटअप आहे. सो तिथे सगळी तयारी आहे, म्हणजे काय इन्ग्रेडियंट्स वगैरे कसं लागणार आहे ते. इथे माझा लॅपटॉप आहे, हा आहे सेटअप, तर तुम्हाला इथून दाखवते मी. ह्या 2 लाईट्स आहेत, थोडं फ्लिकर होतं आहे बट या वडेवर. आणि इथून हा असा सेटअप असणार आहे थोडा, बघूया कसं होतं. क्वालिटी बघा प्रोडक्शनची, इथे मस्त लाइटिंग लावलेली आहे आणि इतकं मस्त शूट झालं आहे माझा आज. मी ऑलमोस्ट 4 रेसिपीज शूट केलेल्या आहेत फटाफट बिकॉज मी सकाळपासून प्रिपेअर करत होते. इतकी दमली आहे आणि त्याच्यात मी एक कोकोनट कॉफी हे शूट केलेलं आहे आणि मस्त लागतं आहे. नक्की रेसिपी बघा आणि सांगा मला कशी वाटली तुम्हाला. आणि आय होप आज माझी कुकनी दांडी नको मारू दे यार, आज खूप काम केलंय मी फक्त पॉवर नॅप मारायला चालले. अमृता उठली आहे, अनइंटरप्टेड झोप जर का कोणी दिली बस. पण असं होऊ शकत नाही कारण का मयूर आणि अमृता दोघे उठून बसलेले आहेत. का मुली असाव्यात, तिला अभ्यास करायचा आहे कारण आम्ही खूप अभ्यास करतो. आणि मी म्हटलं माझं डोकं ना दुखतं, मला झोपी करव. अगं मला झोपी पण करवते ना अमरू. कशी झोपी करवते मला तू? अगं मला झोपी करव ना. मला झोपी करव ना, असं थापू कर मला. अमरी असं एवढा अभ्यास आमचं काय खरं नाही अभ्यासाचं है ना अमरू. मला थापू कर ना, मी बेबी आहे ना तुझी. हेक्सागोन है कि ट्रायंगल है? ट्रायंगल है तो हेक्सागोन ट्रायंगल नहीं है. अच्छा. हेक्सागोन उसका नाम हेक्सागोन है. हेक्सागॉन आहे हेक्सागॉन. ऐसे मी काय म्हणते, मी तुझी बेबी आहे ना, मला झोपी करव. मी तुला कशी झोपी करवते, मला झोपी करव. खिची पण देते मी बेबीला. खिची कोण देणार? आमरी खिची देतो. बेबी खिची पण देतो मला. चला ना. मयूर माझं डोकं दुखतंय. हाँ प्रियंका को लग रहा है कि उसको माइग्रेन हो गया है. आउट ऑफ द ब्लू. कभी माइग्रेन नहीं हुआ, आज माइग्रेन हो गया है. काय काय करू, माझं खूप डोकं दुखतंय. काय करायचं? पॅरासिटामॉल घ्यायचा आणि झोपायचं. अरे डॉक्टर नवरा असल्यावर असंच होतं है की नहीं. माइग्रेन थोड़ी हुआ है. तेरे को बता, तेरे को देखने में कोई तकलीफ हो रही है? मुझे जैसे मेरा चेहरा 1 या 2 दिख रहा है, धुंधला दिख रहा है. नहीं. नहीं दिख रहा है. एक सेकंड अमरू. और आवाज सुनने में कोई तकलीफ हो रही है? मैं नहीं दिख रही हूँ. मेरा उल्टी की इच्छा हो रही है? उल्टी की इच्छा है. नहीं हो रही ना. बस माइग्रेन कुछ नहीं है, नॉर्मल हेडेक है. पैरासिटामॉल खाओ और सो जाओ. डोकं धरलंय. नहीं क्या धरला म्हणजे? कभी कभी बोलती डोका पकड़ लिया, कभी डोका बैठ गया. क्या क्या बोलते रहती तू? डोकं दुखतं खूप, अर्ध डोकं दुखतं असं अर्ध. जो जितना काम कर रहा होता इधर देते. आयरनी काय माहिती आहे लाईफची. मयूर आणि मी जेव्हा, म्हणजे मयूरने मला फर्स्ट टाइम मेसेज केलेला तेव्हा मी तेव्हा तू नव्हती अमरू, तेव्हा तू नव्हती. बरं तेव्हा अब तो उसका आगे ही बढ़ गया फोटोज और मेरा फोटोज. तर तेव्हा आम्ही मी गेम ऑफ थ्रोन्स बघत होते आणि मी याला मेसेज करून सांगितलेलं चल, म्हणजे मी तुला नंतर मेसेज करेन, मी आता गेम ऑफ थ्रोन्स बघते, मी खूप बिझी आहे. आज आम्ही हाऊस ऑफ द ड्रॅगन एकत्र बघतोय आणि काय एपिसोड होता हाऊस ऑफ द ड्रॅगनचा. म्हणजे इफ यू आर फॉलोइंग इट, मी तर फॉलो करतोय, आम्ही दोघेही फॉलो करतोय. बट अमेझिंग एपिसोड, लाईक अमेझिंग एपिसोड. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. बाय बाय. बाय बाय.